शेतकरी मित्रांनो, आजची यशोगाथा ही कोकणातील विषमुक्त अन्नाचं स्वप्न उराशी बाळगून संशोधनावर आधारित शेती करणाऱ्या एका दाम्पत्याची आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका निसर्गरम्य गावात मिलिंद वैद्य आणि सुवर्ण वैद्य हे उच्च शिक्षित शेतकरी दाम्पत्य विषमुक्त रोगमुक्त अन्न निर्मितीच्या ध्यासानं गेली कित्येक वर्ष मनापासून मेहनत करतायत. कोकणातील पारंपरिक पिकापासून सुरुवात करत त्यांनी आपल्या शेतीचा प्रवास सुरू केला असून सध्या ते केवळ भात, आंबा, नारळ, सुपारी अशा पारंपरिक पिकापुरतेच न थांबता दुग्ध व्यवसाय, देशी गाईचं पालन, शेण व गोमूत्रावर आधारित सेंद्रिय खत, जैविक शेती, दुर्मिळ जातींचं जतन आणि नव्या जातींचं संशोधन या सर्व गोष्टींना एकत्र घेत शेती करतायत. त्यांनी विकसित केलेली अमृत पायरी आंब्याची जात विशेष गोडी आणि मोठ्या आकारासाठी ओळखली जाते. त्याचबरोबर हवामानातील बदलांना तोंड देणारी, अनियमित पाऊस आणि दुष्काळ सहन करणारी नवी हापूस आंब्याची जात विकसित करण्याचंही त्यांचं काम सुरू आहे. त्यांचं संशोधन फक्त आंब्यावरच न थांबता रेडकुडासारख्या पारंपरिक कोकणी भात जातीचं संवर्धन आणि एकाच वेळी 4 ते 5 नव्या भात जातींवर चाललेलं काम हे त्यांच्या संशोधनावरील आधारित कामाचं उत्तम उदाहरण आहे. दुग्ध व्यवसाय हा सुरुवातीला त्यांचा एक साईड बिझनेस होता, परंतु आज तो त्यांच्या विषमुक्त अन्न निर्मितीच्या मुख्य उद्दिष्टाचा एक भाग बनला. देशी गायींपासून दररोज सुमारे 40 लिटर दुधाची ते विक्री करत असून याच गायींपासून मिळणारं शेण आणि गोमूत्र हे त्यांच्या शेतीसाठी नैसर्गिक खत म्हणून वापरले जाते. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च तर कमी होतोच, परंतु त्यांनी पिकवलेलं अन्न खरंच विषमुक्त राहिलंय. आज त्यांच्या शेतीत आंबा, सुपारी, भात, नाचणी, फुलशेती, दूध व्यवसाय, गांडूळ खत अशा अनेक गोष्टी हाताळल्या जात असून आज त्यांच्या शेतामधून त्यांना लाखो रुपयांचं उत्पन्नही मिळते. त्याचबरोबर गावातील 20 ते 25 लोकांना कायमस्वरूपी रोजगारही मिळतोय. आज शेतकरी दाम्पत्य म्हणून वैद्य कुटुंब केवळ आपलं आर्थिक गणितच सुधारत नाही, तर एक शाश्वत, आरोग्यदायी आणि जैविक शेतीचा आदर्श घालून देते. त्यांच्या या कार्याला कृषी मंत्र्याचा सलाम. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.